ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभा आयोजित केल्या। त्यासोबतच सेवा पंधरवडा म्हणजे आपलं जे काही देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी यांचे जन्मदिवस आणि सोबतच 2 ऑक्टोबर गांधी जयंती म्हणजे 17 ते 2 ऑक्टोबर या दरम्यान आपल्याला 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आपल्याला सेवा पंधरवडा राबवायचा आहे। तर आजच्या या विशेष ग्रामसभेसाठी उपस्थित गावातील प्रथम नागरिक सरपंच मॅडम, उपसरपंच सर, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि विशेष म्हणून नोडल अधिकारी म्हणून आपल्याकडे कृष्ण कला मॅडम जे विस्तार अधिकारी शिक्षण हे उपस्थित आहेत। तसंच गावातील पोलीस पाटील, रोजगार सेवक आहे, गावातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ नागरिक आणि माता भगिनी, तर सर्वांना माझा नमस्कार। तर आपण शाळेतील मुख्याध्यापक भेटे सर हे सुद्धा उपस्थित आहे। तर आपल्याला 17 सप्टेंबर 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करायचा आहे। तर सेवा पंधरवड्याचा विशेष म्हणून 3 टप्पा आहे। पहिला 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पांढरण रस्ता विषयक मोहीम, त्यानंतर दुसरा टप्पा आहे दुसरा टप्पा आहे 23 तारीख ते 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर सर्वांसाठी घरे उपक्रमाच्या अनुषंगाने मोहीम, त्यानंतर आहे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम। तर आपल्याला पहिला जे टप्पा आहे 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत आपल्या गावातील जे काही पांढरण रस्ते आहेत जे नकाशावर असतील किंवा नकाशावर नाही अशा रस्त्यांची आपल्याला शिवारफेरी करून ते आपल्याला प्रपत्र 1 व प्रपत्र 2 मध्ये भरायचं आहे। तर जे काही आपलं गाव नकाशात आहे, आम्ही काल बसलो होतो ग्रामपंचायतला, सर्व सरपंच होते, ग्रामपंचायत सदस्य, नंतर रोजगार सेवक, पोलीस पाटील आणि सर्व बसून गावावरील जे काही गाव नकाशा आहे त्यावरील जे नकाशे आहेत ते प्रपत्र 1 मध्ये आपण भरलेले आहेत। त्यानंतर जे नकाशा व्यतिरिक्त आहे, आज रोजी तुम्ही वहिवाट करत आहे किंवा तुमचे जे काही गाड्या वगैरे येणं जाणं करते शेतात, तर ते जे रस्ता आहे ते नकाशावर नाही पण भविष्यात होऊ शकते। लोक काय थोडंफार जागा असते शेतात साईडनं ते पण अतिक्रमण करतात। तर जे काही रस्ते वगैरे आहेत, शेत रस्ते वगैरे, ते भविष्यात अतिक्रमण होऊ नये त्यासाठी शासनाने एक सेवा पंधरवड्यामध्ये पांढरण रस्ते विषयक जी मोहीम आहे त्यात जे नकाशावर नाही ते रस्ते पण आपण या ठराव आपल्या ग्रामपंचायतीची सभा आहे सध्या त्यात आपण मंजूर करून ते आपण तहसीलला पाठवणार। तहसीलवरून भूमी अभिलेखला जाणार, भूमी अभिलेख स्वतः येऊन इथं जे काही रस्ते आहेत त्याचे मोजमाप करून ते मॅपमध्ये रेखांकित करणार, म्हणजे जेणेकरून भविष्यात कोणत्या रस्त्याबाबत वाद झालेला असेल, मॅपवरील रस्ते किंवा मॅप व्यतिरिक्त जे रस्ते नाही आहेत ते मॅपवर आल्यानंतर कोणती रस्त्याबद्दल वाद झाला तर ते क्लिअर होऊ शकतो, बरोबर। कारण सध्या तो रस्ता खुला आहे पण भविष्यात एखाद्यानं अतिक्रमण केलं तर ते हेच म्हणणार की नकाशात दाखवा तुम्ही, पण तो आज रोजी नाही आहे। पण तेच आपल्याला करायचं आहे की जे नकाशा व्यतिरिक्त जे रस्ते नाही आहेत ते पण नकाशात घ्यायचं आहे, जेणेकरून भविष्यात वाद किंवा तंटे होणार नाही रस्त्याबाबत। तर त्याबाबत आपण जे काही प्रपत्र 1 आणि 2 तयार केलेलं आहे ते वाचन करू। प्रपत्र 1 यात जे नकाशावरील आहे म्हणजे आज रोजी जो नकाशा आहे आपल्याकडचा गाव नकाशा त्यावर नोंद असलेले रस्ते, मेन रोड ते मन्नू से दहीकर यांच्या शेतापर्यंत, म्हणजे तो मेन रोड आहे तिथून साखरी चिखलापाटीचा तो शेतकरी आहे तिथपर्यंत रस्ता जो नकाशावर आहे आज रोजी। त्यानंतर मेन रोड ते